नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत प्रकरण दुसरे, मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण। पण प्रकरणाला सुरुवात करण्यापूर्वी आपण एक चित्र पाहूया। या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतंय की अनेक फळं, वेगवेगळ्या प्रकारची फळं, केळी दिसतायत, डाळिंब आहेत, सफरचंद आहेत, त्यानंतर द्राक्ष आहेत। ही सगळी फळे अस्ताव्यस्तपणे पडलेली आहेत। आणि जर तुम्हाला इथे सांगितलं की ह्या ढिगामध्ये, हा जो फळांचा ढीग आहे, ह्यामध्ये किती डाळिंबे आहेत, किती द्राक्ष आहेत, किती स्ट्रॉबेरीज आहेत, किती सफरचंद आहेत, किती केळी आहेत, अननस आहे का, यासारखे जर प्रश्न विचारले गेले तर तुम्हाला नीट उत्तर देता येणार नाही आणि नक्की किती फळं आहेत ते सुद्धा सांगता येणार नाही। पण याऐवजीच जर अशा प्रकारे मांडणी केलेली असेल तर काय होईल की किती फळं आहेत, कोणत्या प्रकारची फळं आहेत, त्याचबरोबर रंगाप्रमाणे आपण त्यांना वेगळं करू शकतो, आकाराप्रमाणे वेगळे ठेवू शकतो। म्हणजेच इथे आपल्याला काय दिसतं की जर संख्या जास्त असेल काही वस्तूंची आणि त्या वस्तूंचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर त्या वस्तूंमध्ये साम्य आणि भेद ह्यांचा विचार केला तर आपल्याला त्या वस्तूंचं वर्गीकरण, म्हणजे त्याला आपण विगतवारी म्हणू शकतो, ते करणं सोपं जातं। आणि अशाच पद्धतीने आपली जी मूलद्रव्ये आहेत त्यांचं सुद्धा वर्गीकरण केलं जातं। त्यांचे भौतिक गुणधर्म, त्यांचे रासायनिक गुणधर्म यांचा अभ्यास करून त्यात सारखेपणा काय आहे, त्यातील फरक काय आहे यांचा विचार केला जातो आणि त्यांचे वर्गीकरण केले जाते। आणि ह्या वर्गीकरणामुळे त्यांचा अभ्यास करणं सोपं जातं। मागच्या इयत्तांमधलं थोडं आठवायचा प्रयत्न केला तर द्रव्याचे एकूण 3 प्रकार आहेत। कोणकोणते प्रकार आहेत? मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे। मग ह्या मधील मूलद्रव्यांचे प्रकार आहेत धातू, अधातू, धातू सदृश। लहानात लहान कणांना आपण काय म्हणतो? द्रव्याच्या लहानात लहान कणांना रेणू म्हणतो। आणि रेणूचेही आणखी भाग जर केले तर रेणू हे अणूपासून बनलेले असतात। म्हणजेच 2 किंवा अधिक अणू एकत्र येतात आणि रेणू तयार होतात। आता आपण जर आणखी खोलात जाऊन विचार केला की मूलद्रव्ये आणि संयुगे ह्यांच्या रेणूंमध्ये काय फरक असतो, तर मूलद्रव्याचे जे रेणू आहेत ते सर्व रेणू एकाच प्रकारच्या अणूंपासून बनलेले असतात। संयुगांचे जे रेणू आहेत ते मात्र 2 किंवा अधिक मूलद्रव्यांच्या अणूंपासून बनलेले असतात। म्हणजे हे आपण मागच्या वर्षी पाहिलेलं आहे। तसंच आता आपण जे चित्र पाहिलं त्यानुसार तुमच्या लक्षात येईल की वर्गीकरणाची काय गरज आहे। तर जर आपल्याला अनेक मूलद्रव्यांचा एकाच वेळी अभ्यास करायचा असेल तर वर्गीकरण करणं गरजेचं आहे। आज आपल्याला जवळजवळ 118 मूलद्रव्ये माहीत आहेत। इसवी सन 1800च्या सुमारास फक्त 30च मूलद्रव्ये माहिती होती, त्यामुळे त्यांच्या वर्गीकरणाची काही गरज त्यावेळेला वाटत नव्हती। परंतु जसजसे शोध लागत गेले तसतसं मूलद्रव्यांचा अभ्यास करणं कठीण झालं आणि तो अभ्यास सोपा व्हावा यासाठी मूलद्रव्याचे वर्गीकरण करण्याची गरज वैज्ञानिकांना वाटू लागली। आणि म्हणून त्यांच्यामध्ये काही सारखेपणा आहे का, काही वेगळेपणा आहे का, काही गुणधर्म कसे आहेत ह्यांचा विचार झाला आणि त्यानुसार मूलद्रव्यांचं वर्गीकरण त्या काळी धातू व अधातू या 2 गटांमध्ये केलं जातं। पुढे असं लक्षात आलं की काही पदार्थ धातूप्रमाणेही गुणधर्म दाखवतात आणि अधातूप्रमाणे, त्या गटाला त्यांनी नाव दिलं धातू सदृश। आणखी जसजसा अभ्यास होत गेला, नवीन नवीन मूलद्रव्यांचे शोध लागत गेले, तसतसं आणखी वेगवेगळ्या पद्धतीचं वर्गीकरण करण्याची गरज भासली। आणि त्या गरजेमुळेच आपण म्हणतो की गरज ही शोधाची जननी आहे। आणि त्या गरजेमुळेच वेगवेगळ्या प्रकारचे मूलद्रव्यांचे वर्गीकरण करण्याचे प्रकार अस्तित्वात आले। त्यामध्ये सर्वात सुरुवातीला जो प्रयत्न केला तो डोबेरायनर या शास्त्रज्ञांनी 1817 मध्ये डोबेरायनर या जर्मन वैज्ञानिकाने अणुवस्तुमान
आणि गुणधर्म यांचा संबंध असल्याचं सुचवलं की अणूचं अणुवस्तुमान जसजसं वाढत जाईल तसतसे त्यांच्या गुणधर्मामध्ये सुद्धा बदल होत जातो. आणि जर आपण हे सगळे अणू किंवा ही सगळी मूलद्रव्ये अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने जर मांडली तर त्यामध्ये एक विशिष्ट संबंध त्या मूलद्रव्यांमध्ये दिसून येतो आणि तो संबंध त्यांनी त्रिकांच्या स्वरूपात मांडला. आणि अशा प्रकारे त्यांनी 3 मूलद्रव्यांचा एक गट असे गट बनवले आणि त्यालाच त्यांनी नाव दिले त्रिके. आणि ती त्रिके डोबेरायनरची त्रिके म्हणून ओळखली जातात. तर ही त्रिके म्हणजे काय, तर जर अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मूलद्रव्याची मांडणी केली तर त्या त्रिकामधील मधल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमान हे अंदाजे इतर मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानांच्या सरासरी इतकं असते. म्हणजेच जर आपण उदाहरण पाहिलं तर इथे लक्षात येईल की लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम हे त्रिक आहे. ह्यामध्ये मधल्या मूलद्रव्याचं अणुवस्तुमान म्हणजेच सोडियमचं अणुवस्तुमान जर घेतलं तर सोडियमचं अणुवस्तुमान आहे 23. आणि जर इतर 2 मूलद्रव्यांची अणुवस्तुमाने घेतली आणि त्यांची सरासरी घेतली तर लिथियमचं अणुवस्तुमान आहे 6.9, पोटॅशियमचं अणुवस्तुमान आहे 39.1 आणि ह्या दोघांची सरासरी घेतली म्हणजेच भागिले 2 केलं. सरासरी म्हणजेच तुम्हाला माहिती आहे की जर 2 संख्यांची सरासरी घ्यायची आहे दोघांची बेरीज करायची 2ने भागायचं. तर आपल्या लक्षात येतं की ह्या दोघांची बेरीज केली तर इथे तुमच्या लक्षात येईल की 46 उत्तर येतं. 46 भागिले 2 केलं तर किती येतं 23. आणि हे 23 म्हणजेच काय येतं सोडियमचं अणुवस्तुमान. आणि अशा प्रकारे त्यांनी अनेक त्रिके शोधून काढलीत. आणि ह्या त्रिकामुळे फायदा असा झाला की ह्या त्रिकांमधील जे 3 मूलद्रव्ये आहेत ह्यांची गुणधर्म जवळजवळ सारखे असतात. त्यांचे रासायनिक गुणधर्म, भौतिक गुणधर्म जवळजवळ सारखे असतात आणि त्यामुळे त्यांचा अभ्यास करणं अधिक सोपं गेलं. परंतु डोबेरायनरने जी त्रिके शोधून काढली ह्यामध्येही बऱ्याचशा त्रुटी आहेत की सगळ्याच्या सगळ्या त्या काळात माहीत असलेल्या सगळ्याच्या सगळ्या मूलद्रव्यांचं वर्गीकरण ह्या त्रिकांच्या स्वरूपामध्ये काही करता आलं नाही. काहीच मूलद्रव्यांचं त्रिकांमध्ये वर्गीकरण करता आलं. त्यामुळे ही पद्धत मागे पडली. पण या पद्धतीमुळे डोबेरायनरच्या ह्या शोधामुळे एक सुरुवात झाली की मूलद्रव्याचं अणुवस्तुमान आणि त्यांचे गुणधर्म ह्यामध्ये काही ना काहीतरी संबंध आहे. आणि त्याचाच वापर करून न्यूलँड्स नावाच्या शास्त्रज्ञांनी, न्यूलँड्स हा इंग्लिश वैज्ञानिक होता, जॉन न्यूलँड्स यांनी 1866 मध्ये अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने जशी डोबेरायनरनी केली तशाच प्रकारे मांडणी केली. फक्त आता इथे लक्षात येईल की डोबेरायनर यांनी मांडणी कधी केली होती 1817 मध्ये आणि त्यानंतर 1866 म्हणजे जवळजवळ 49 वर्षानंतर, म्हणजे जवळजवळ 50 वर्ष गृहीत धरलं तरी चालेल, 50 वर्षानंतर न्यूलँड्सने अष्टकाचा नियम मांडला. म्हणजे 50 वर्षाच्या काळामध्ये आणखी अनेक मूलद्रव्यांचे शोध लागले आणि त्यावेळेला संख्या जास्त होती. मग त्यांनी त्यावेळेला ज्ञात असलेली जीच मूलद्रव्ये होती त्यांनी अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडली. आणि ह्यामध्ये सर्वात हलकं जे मूलद्रव्य आहे हे आहे हायड्रोजन. म्हणजे जी चढती भाजणी त्याने केली त्यामध्ये हायड्रोजन हे सुरुवातीला होतं आणि सगळ्यात जड मूलद्रव्य थोरियम हे शेवटी. अशा प्रकारे त्यांनी मूलद्रव्यांचे अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमानुसार मांडणी केली. त्यावेळेला तिथे सुद्धा त्याला काही साम्य दिसलं की प्रत्येक 8व्या मूलद्रव्याला पहिल्या मूलद्रव्यासारखे गुणधर्म होते. म्हणजेच पहिला जे मूलद्रव्य असेल त्याचे गुणधर्म आणि 8वं मूलद्रव्य या दोघांचे गुणधर्म हे सारखे होते. आणि ह्याची तुलना त्याने संगीतामध्ये जे अष्टक असतं त्या अष्टकाशी केली. आणि आपल्याकडे संगीतामध्ये सप्तक असतं. म्हणजेच कसं
तर भारतीय संगीतामध्ये सा रे ग म प ध नी आणि नी नंतर पुन्हा काय येणार आहे, सा. म्हणजेच पहिल्या आणि 8व्या क्रमांकावर पुन्हा साच येतो. इथे साने सुरुवात होते आणि पुन्हा इथे 8व्या क्रमांकावर सा येतो. त्याच पद्धतीने पाश्चात्य संगीतात सुद्धा डो रे मी फा सो ला टी अशा प्रकारचे आणि पुन्हा डो हा स्वर पुन्हा येतो. म्हणजे जसं भारतीय संगीतामध्ये सा पुन्हा पुन्हा येतो किंवा रे नंतर पुन्हा 8व्या स्थानावर रे येतो, तशाच पद्धतीने इथे सुद्धा पाश्चात्य संगीतामध्ये सुद्धा त्या स्वरांची पुनरावृत्ती होत असते. तशाच प्रकारची पुनरावृत्ती न्यूलँड्सना या मूलद्रव्यांमध्ये सुद्धा दिसून आली आणि त्यांनी संगीतातील 7 स्वरांप्रमाणेच मूलद्रव्यांची सुद्धा मांडणी केली आणि ह्या 8व्या व पहिल्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मामध्ये जो सारखेपणा आहे त्या सारखेपणाला नाव दिलं अष्टकाचा नियम. आणि अष्टकाचा नियम आपल्याला जर मांडायचा असेल तर आपण कसा मांडू शकतो की जर मूलद्रव्याची अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली तर त्या मांडणीतील पहिल्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे 8व्या मूलद्रव्याच्या गुणधर्मासारखेच असतात आणि ह्यालाच म्हणतात न्यूलँड्सच्या अष्टकाचा नियम. तर इथे तुम्हाला काही दिसतील की हायड्रोजन, हेलियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, त्यानंतर 8वं फ्लोरीन. मग इथे लक्षात येईल की हायड्रोजन, फ्लोरीन, क्लोरीन या मूलद्रव्यांचे गुणधर्म समान आहेत. लिथियम, सोडियम, पोटॅशियम या मूलद्रव्यांचे गुणधर्म समान आहेत. हेच आपण कुठे पाहिलं होतं, लिथियम, सोडियम, पोटॅशियम डोबेरायनरच्या त्रिकांमध्ये सुद्धा पाहिले होते. त्यामुळे हे तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम यांचे गुणधर्म सारखे आहेत. पण ह्याच्यामध्ये त्रुटी अशी आहे की ही जी चढती मांडणी आहे ह्यामध्ये फक्त कॅल्शियमपर्यंतच फक्त हा अष्टकाचा नियम लागू होतो. पुढे मात्र तो नियम लागू होत नाही किंवा सारखेपणा दिसत नाही. इथेही तुमच्या लक्षात येईल की ऑक्सिजन, सल्फर हे अधातू आहेत आणि लोखंड Fe लोखंड मात्र धातू आहे. म्हणजे इथे तो जो नियम आहे की मूलद्रव्यांचे गुणधर्म समान असतात तो नियम लागू होत नाही. म्हणजे कॅल्शियमपर्यंतच्याच मूलद्रव्यांमध्ये हा अष्टकाचा नियम लागू होत होता आणि त्यामुळे ही सुद्धा पद्धत जी न्यूलँड्सने शोधून काढली ही सुद्धा मागे राहिली. आता पुढे जर आपण पाहिलं तर हे दोन्ही पद्धती जेव्हा मागे पडल्या त्यावेळेला 1869 ते 1872 म्हणजे न्यूलँड्स नंतर आणखी 4-5 वर्षानंतर दिमित्री मेंडेलीव यांनी, हे रशियन वैज्ञानिक होते, ह्यांनी अशाच पद्धतीने मांडणी केली. त्यावेळेला 63 मूलद्रव्य माहीत होती. त्या काळात 63 मूलद्रव्य माहीत होती. ह्यांनी सर्व 63 मूलद्रव्यांची मांडणी चढत्या क्रमाने केली आणि तिथे सुद्धा अणुवस्तुमान हाच त्या क्रमाचा पाया मानला आणि त्यांच्या लक्षात आलं की चढत्या क्रमाने मांडणी केली असता मूलद्रव्याचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म यांचा विचार करून आपल्याला एक सारणी तयार करता यायची, म्हणजे तक्ता तयार करता येतो आणि या तक्त्यामध्ये जी मूलद्रव्ये आहेत ह्या तक्त्यातील मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्याच्या अणुवस्तुमानाचे आवर्ती फल असतात हे लक्षात आलं. आवर्ती फल म्हणजेच काही ठराविक अंतराने तेच गुणधर्म आपल्याला दिसून येतात. म्हणजेच मूलद्रव्यांच्या गुणधर्माची काय होते, पुनरावृत्ती होते आणि ह्यालाच पुढे ओळखलं गेलं की मेंडेलीवचा आवर्ती नियम. मेंडेलीवचा आवर्ती नियम आपल्याला काय म्हणता येईल की जर मूलद्रव्यांची मांडणी अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने केली तर मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानाचे आवर्ती फल असतात हे आपल्या लक्षात येतं. आता हे गुणधर्म लक्षात घेताना त्याने काय केलं होतं की हायड्रोजन आणि ऑक्सिजन बरोबर बहुतेक सर्व मूलद्रव्यांची अभिक्रिया होते आणि म्हणून त्यांचे हायड्राइड्स आणि ऑक्साइड्स ह्यांच्या संयोगांची रेणुसूत्रे तसंच हायड्राइड्स आणि ऑक्साइड्स ह्यांच्या संयुगांचे द्रवणांक, उत्कलनांक, घनता हे सगळे
भौतिक गुणधर्म विचारात घेतले आणि त्यानंतर ही सारणी तयार केली. आपण या सारणीचा थोडक्यात विचार करूया, थोडासा अभ्यास करूया की या सारणीमध्ये उभे स्तंभ आहेत. उभ्या स्तंभांना गण हे नाव दिलं गेलं आणि आडव्या ओळी आहेत, आडव्या ओळींना आवर्त. आता हे गण आणि आवर्त काय आहे ते आपण पाहूया की इथे लक्षात येईल. गण म्हणजेच उभे स्तंभ. मग इथे किती स्तंभ आहेत? 1 2 3 4 5 6 7 आणि 8 उभे स्तंभ आहेत. आणि आडव्या ओळी जर तुम्ही इथे पाहिलं 12 आडव्या ओळी आहेत. इथे तुमच्या दिसेल, इथे तुम्हाला दिसेल की 12 आडव्या ओळी आहेत. या आडव्या ओळींना आवर्त असं नाव दिलं. आडव्या ओळी आवर्त आणि हे उभे स्तंभ आहेत त्यांना काय नाव दिलं? गण. इथे पहिला गण, दुसरा गण असे त्याला नाव दिलेले आहेत. आणि इथे खाली तुम्हाला दिसेल की त्याचे ऑक्साईड्सची सूत्र लिहिलेली आहेत. आता आपण लिहिताना ऑक्साईडची सूत्र लिहिताना समजा आपल्याला कार्बन डायऑक्साईड लिहायचं असेल तर आपण कसं लिहितो? CO आणि 2 हा खाली असतो 2. पण इथे तुमच्या लक्षात येईल, इथे त्यावेळेला पद्धत वेगळी होती. इथे वर लिहिलं जायचं, डोक्यावर लिहिले जायचे. नंतर ही पद्धत बदलली आणि आता आपण लिहितो त्याप्रमाणे अणूंची संख्या खाली लिहिली जाते. त्यामुळे हे वर्ग किंवा घन नसून ते काय आहे? त्या अणूंची संख्या आहे. आणि अशा प्रकारे रचना केल्यानंतर त्यांना बरेचसे गुणधर्म दिसून आले की जे पुन्हा पुन्हा त्याच पद्धतीने येतात. म्हणजेच लिथियम, सोडियम, पोटॅशियम, बघा पुन्हा तेच आलेत. लिथियम, सोडियम, पोटॅशियम आणि पुढे खाली तसंच बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि अशा प्रकारे एकाच गणातील मूलद्रव्यांचे गुणधर्म हे सारखे असतात. आणि आवर्तामध्ये त्या गुणधर्मामध्ये थोडा थोडा बदल होत जातो. डावीकडून उजवीकडे जाताना तुमच्या लक्षात येईल की डावीकडे बरेचसे धातू दिसतात तर उजवीकडे इथे आपल्याला अधातू दिसत आहेत. म्हणजेच डावीकडून उजवीकडे जाताना गुणधर्म कशा पद्धतीने बदलतात हे सुद्धा आपल्याला ह्या आवर्त सारणीमध्ये पाहायला मिळतं. त्यामुळे ही आवर्त सारणी म्हणजे त्या काळात एक मोठा शोध मानला गेला आणि मेंडेलीव हा जगप्रसिद्ध झाला. तर नक्की ह्यांनी आवर्त सारणी जेव्हा बनवली त्यावेळेला नक्की कोणकोणत्या ह्याचे फायदे आवर्त सारणीचे किंवा ह्या आवर्त सारणीमुळे काय उपयोग झाला रसायनशास्त्राला ते आपण थोडक्यात पाहू. म्हणजेच ह्या आवर्त सारणीचे गुण कोणते आहेत हे आपण पाहूया. आवर्त सारणीचे गुण, मेंडेलीवच्या आवर्त सारणीचे गुण. तर पहिला आणि महत्त्वाचा आवर्त सारणीतला गुण आहे तो म्हणजे मूलद्रव्यांचे अणुवस्तुमान पुन्हा तपासून दुरुस्त करून घेतली गेली. काही मूलद्रव्यांचं आवर्त सारणीमध्ये योग्य स्थान ठरवण्यासाठी ती बदलून दुरुस्त केली आणि त्यांना योग्य अशी जागा दिली. उदाहरणार्थ बेरिलियम ह्याचं अणुवस्तुमान पूर्वी 14.09 मानलं जायचं, परंतु आवर्त सारणीमध्ये त्याची जागा 14.09 प्रमाणे चुकीची येत होती. त्यामुळे ती दुरुस्त केली आणि अणुवस्तुमान काय मानलं गेलं? 9.4. आणि त्यामुळे बेरिलियमला बोरॉनच्या आधीची जागा दिली गेली. त्यानंतर काही शोध न लागलेल्या मूलद्रव्यांसाठी काही जागा रिक्त ठेवल्या होत्या आणि त्यापैकी 3 अज्ञात मूलद्रव्यांना जवळच्या ज्ञात मूलद्रव्यावरून इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम आणि इका सिलिकॉन अशी नावे दिली गेली. आणि त्या मूलद्रव्यांची वस्तुमाने सुद्धा त्याने शोधून ठेवली होती आणि ती किती होती? 44, 68 आणि 72. आणि त्यानंतर काही गुणधर्मसुद्धा त्यांनी नोंदवून ठेवले होते, त्यांची भाकिते केली होती. पुढे जेव्हा त्या मूलद्रव्यांचा शोध लागला त्यावेळेला त्यांना नावं दिली गेली. स्कँडियम म्हणजे इका बोरॉनला नाव दिलं गेलं स्कँडियम, इका ॲल्युमिनियमला नाव दिलं गेलं गॅलियम आणि इका सिलिकॉनला नाव दिलं गेलं जर्मेनियम. स्कँडियम, गॅलियम आणि जर्मेनियम अशी 3 नावे दिली गेली. हे आपल्याला जोड्या लावांसाठी नेहमी विचारलं जातं की इका बोरॉन म्हणजे काय, इका ॲल्युमिनियम म्हणजे काय, त्यांना काय नावं दिली गेली, तर हे लक्षात ठेवायचं आहे.
या मूलद्रव्यांचे गुणधर्म जे मेंडेलिव्हने भाकीत केलं होतं त्याच्याशी जुळणारे होते. त्यामुळे मेंडेलिव्हची आवर्त सारणी ही नक्कीच फायदेशीर आहे असं लक्षात आलं आणि त्यावेळेच्या मूलद्रव्याच्या वर्गीकरणासाठी ती स्वीकारली गेली. तर आपण पुन्हा एकदा जरा पाहूया की हे एका बोरॉन, ॲल्युमिनियम आणि सिलिकॉन म्हणजे नक्की काय. तर आपण आवर्त सारणी पाहूया. आता इथे आवर्त सारणीमध्ये तुम्हाला दिसेल इका बोरॉन म्हणजेच बोरॉन इथे आहे आणि बोरॉनच्या खाली हा जो भाग येतो तो कोरा आहे, याला नाव दिलेलं नाही बघा. फक्त 44 हे त्याचं अणुवस्तुमान आहे एवढंच फक्त काढलेलं आहे. बोरॉनच्या खालोखाल म्हणून एका बोरॉन हा 68 अणुवस्तुमान असलेलं मूलद्रव्य हे ॲल्युमिनियमच्या खालोखाल आहे म्हणून त्याला नाव दिलं गेलं इका ॲल्युमिनियम. आणि त्याचप्रमाणे सिलिकॉनच्या खाली हा 72 अणुवस्तुमान असलेलं मूलद्रव्य आहे म्हणून ह्याला नाव दिलं इका सिलिकॉन. म्हणजे इथे तुमच्या लक्षात येईल हा जो 3 मूलद्रव्यांचा गट आहे ह्याचे गुणधर्म मेंडेलिव्हने आधीच ठरवून ठेवलेले होते, ते भाकीत केलं होतं आणि नंतर जेव्हा ते शोधले गेले त्यावेळेला त्यांना ती नावं दिली गेली होती. तर ती नावं कशी दिली होती तर बोरॉनच्या खाली त्याला नाव दिलं होतं इका बोरॉन, त्याला नंतर शोधल्यानंतर नाव दिलं स्कँडियम. नंतर ॲल्युमिनियमच्या खालोखाल जे आहे त्याला नाव दिलं गॅलियम जे इका ॲल्युमिनियम होतं. आणि सिलिकॉनच्या खाली त्याला नाव दिलं गेलं जर्मेनियम की जे पूर्वी इका सिलिकॉन या नावाने ओळखलं गेलं. आणि ह्या तिघांचेही गुणधर्म जे मेंडेलिव्हने भाकीत केलं होतं त्याप्रमाणेच आढळून आले. या तक्त्यामध्ये इका ॲल्युमिनियम आणि गॅलियम ह्यांचे त्याने भाकीत केलेले गुणधर्म आणि प्रत्यक्षात गॅलियम सापडल्यानंतर त्याचे मिळालेले गुणधर्म तुम्ही पाहिलं तर किती सारखेपणा आहे. तिसरा गुण म्हणजे मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत राजवायूंसाठी म्हणजे निष्क्रिय वायू मूलद्रव्यांसाठी वेगळी अशी जागा नव्हती. पण 19व्या शतकाच्या शेवटी जेव्हा त्यांचा शोध लागला हेलियम, निऑन, आर्गॉन यासारख्या राजवायूंचा, त्यावेळेला शून्य गण हा नव्याने निर्माण केला गेला आणि तो नव्याने निर्माण केला गेला तरीही मूळ आवर्त सारणीला कोणताही धक्का लावला गेला नाही आणि बरोबर त्यांच्या गुणधर्मानुसार ते राजवायू बरोबर तिथे बसले, शून्य गणामध्ये बसले. हा एक मोठा गुण मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचा म्हणता येईल. त्यानंतर आणखी एक आपण एक गुण म्हणू शकतो की त्या काळात असणारे जेवढी ज्ञात मूलद्रव्य होती, त्या काळात साधारण 63 मूलद्रव्य माहिती होती, त्या सर्व मूलद्रव्यांचं वर्गीकरण ह्या आवर्त सारणीमुळे करता आलं. म्हणून मेंडेलिव्हची आवर्त सारणी ही खूप महत्त्वाची आवर्त सारणी मानली जाते. पण इतकं असूनही त्यामध्येही काही त्रुटी आढळून आल्या. त्या त्रुटी काय आहेत आपण या थोडक्यात पाहूया. आधी आपण समजून घेऊया आणि नंतर आवर्त सारणीच्या माध्यमातून ते तपासून पाहूया. पहिली त्रुटी, कोबाल्ट आणि निकेल ह्या मूलद्रव्यांचे अणुवस्तुमाने समान आहेत. म्हणजेच त्यांचं जर पूर्णांकात अणुवस्तुमान घेतलं तर समान आहे. त्यामुळे अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडणी करताना नक्की कोबाल्ट आधी घ्यायचं की निकेल आधी घ्यायचं ह्याची संदिग्धता होती. त्यानंतर दुसरं आहे, आवर्त सारणी मांडल्यानंतर खूप काळाने समस्थानिकांचा शोध लागला. आता समस्थानिके म्हणजे रासायनिक गुणधर्म समान परंतु अणुवस्तुमान मात्र भिन्न असतं. मग भिन्न अणुवस्तुमान असेल तर त्यांना एकाच ठिकाणी जागा कशी देता येईल, त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी जागा पाहिजे द्यायला आणि वेगळ्या ठिकाणी जागा दिली तर त्यांचे गुणधर्म समान पण दाखवायचे आहेत, तर तेही शक्य होत नाही. त्यामुळे अणुवस्तुमानं भिन्न आहेत पण रासायनिक गुणधर्म समान आहेत. अशा समस्थानिकांना नक्की जागा कशा प्रकारे द्यायची हे एक मोठे आव्हान उभे राहिले होते. त्यानंतर वाढत्या अणुवस्तुमानाप्रमाणे मांडलेल्या मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानातील वाढ नियमित दराने होताना दिसत नाही. म्हणजेच सारख्याच अंतराने ती वाढ होते असं दिसत नाही. मध्येच दोन मूलद्रव्यांच्या मध्ये खूप अंतर आहे तर मध्येच दोन मूलद्रव्यांच्या मध्ये अगदी कमी अणुवस्तुमानांचा फरक आहे आणि त्यामुळे दोन जड मूलद्रव्यांमध्ये नक्की किती मूलद्रव्ये येऊ शकतात ह्याचा भाकीत
ह्या आवर्त सारणीच्या साहाय्याने करता येत नव्हतं, कारण नियमित दराने ती अणुवस्तुमानांतील वाढ दिसत नव्हती. त्यानंतर चौथी त्रुटी आहे ती म्हणजे हायड्रोजनचे स्थान. हायड्रोजन हा अल्कली धातूप्रमाणे सुद्धा गुणधर्म दाखवतो आणि त्याचबरोबर हॅलोजनप्रमाणे सुद्धा तो गुणधर्म दाखवतो. आणि त्यामुळे हायड्रोजनला अल्क धातूंबरोबर घ्यायचं की हॅलोजन बरोबर घ्यायचं हे त्याचे स्थान ठरवणं कठीण जात होतं. म्हणजे हायड्रोजनचं स्थान निश्चित करण्यासाठी अडचण येत होती. आता हे 4 ज्या त्रुटी आहेत ह्या आपण आवर्त सारणीच्या माध्यमातून समजून घेऊया. आता आपण पहिली त्रुटी पाहूया की कोबाल्ट आणि निकेल यांचा जर विचार केला तर दोन्ही मूलद्रव्यांचे अणुवस्तुमाने 59 आहेत. त्यामुळे पहिलं मूलद्रव्य कोणतं आणि नंतर कुठलं येणार, त्यांचा क्रम कसा असणार हे सांगता येत नाही. नंतर इथे आपण मूलद्रव्यांचा जर चढता क्रम घेतला तर इथे 112 आहे अणुवस्तुमानांक, इथे 113, इथे लगेच 118 आहे. म्हणजे इथे 5ने अणुवस्तुमानांक वाढला. पुन्हा इथे गेलं तर फक्त 4नेच वाढला, इथे पुन्हा 3ने वाढलाय, इथे 2ने वाढलाय. म्हणजेच जो अणुवस्तुमानांचा चढता क्रम आहे तो सारख्या दराने होत नाही. त्यामुळे नक्की त्या 2 मूलद्रव्यांमध्ये आणखी किती मूलद्रव्य बसणार आहेत हे सांगणं कठीण आहे. त्यानंतर हायड्रोजनच्या बाबतीत जर विचार केला तर हायड्रोजन इथे दिसतंय की हा अल्कलीमध्ये दाखवलेला आहे, पहिल्या गणामध्ये अल्कली धातूमध्ये, पण हा या 7व्या गणातील हॅलोजनप्रमाणे सुद्धा गुणधर्म दाखवतो. म्हणजेच ह्या हायड्रोजनला पहिल्या गणात ठेवायचं की 7व्या गणात ठेवायचं ह्याचा संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे मेंडेलीवच्या आवर्त सारणीपेक्षा आणखी काही प्रभावी आणि फायदेशीर अशी आवर्त सारणी आहे की नाही त्याचा शोध लावण्याचा प्रयत्न पुन्हा सुरू झाले. म्हणजे इथे आपण आजच्या ह्या तासाला आपण पाहिलं की कशा प्रकारे जशी मूलद्रव्यांची संख्या वाढत गेली तसं डोबेरायनर, न्यूलँड्स, त्यानंतर मेंडेलीव ह्यांनी वर्गीकरण करण्याचे प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नातून आत्तापर्यंत आपण पाहिलं की मेंडेलीवची आवर्त सारणी ही जगन्मान्य झाली आणि त्यामुळे तीच बराच काळपर्यंत वापरली गेली. परंतु त्यामध्ये ह्या ज्या आपण काही त्रुटी पाहिल्या या त्रुटींमुळे काही संभ्रम निर्माण झाले की इतर मूलद्रव्य समस्थानिके असतील, हायड्रोजन असेल किंवा कोबाल्ट आणि निकेल ह्यांचा क्रम असेल, ह्यामध्ये अनेक आव्हानं निर्माण झाली आणि यापेक्षा अधिक चांगली उपयुक्त अशी आवर्त सारणी निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू झाला. तर आपण नक्की ती उपयुक्त अशी आवर्त सारणी निर्माण झाली का, ती करता आली का, कोणाला यश आलं याबद्दलची माहिती आपण पुढच्या तासाला पाहणार आहोत. आत्तापर्यंत जे शिकवलं ते तुम्हाला लक्षात आलं असेल अशी अपेक्षा आहे आणि जर काही शंका असतील तर आपल्या वर्गाच्या गटामध्ये तुम्ही त्या विचारू शकता. हा जो झालेला भाग आहे त्याच्यावर आधारित जे स्वाध्यायामध्ये प्रश्न असतील, धड्याच्या शेवटी जो स्वाध्याय दिलेला आहे त्यामधले प्रश्न तुम्ही सोडवायचा प्रयत्न करायचा आहे आणि या पाठाचं वाचन करायचं आहे. धन्यवाद.